देण्यात आले। फी वसुलीसाठी शाळेने संबंधित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस बंद केले होते। शाळेविरोधातल्या इतर तक्रारींसंदर्भातही 7 दिवसात शाळेला बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आलेत। दोषी आढळल्यास गुन्हे देखील दाखल होणार आहेत। न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेमध्ये पुण्यात शाळा पालक सुनावणीत आपण बघतोय चांगलीच खडाजंगी झाली होती। मिलेनियम आणि आर्यन शाळेला देखील ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचे आदेश आता देण्यात आलेत। यावेळी फी वसुलीसाठी काही विद्यार्थ्यांचे आयडी ब्लॉक करण्यात आले होते। यावेळी संतोष पोळंवार यांनी पालकाचा सुनावणीत संताप अनावर झाला होता। हंचिंग इंटरनॅशनल शाळा छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला। या शाळेवर शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई झाली नाही असं पालकांचं म्हणणं होतं। आपल्या विद्यार्थ्याला सलग नापास करत असल्याचा आरोप देखील या पालकांनी यावेळी केला। आणि याच व्यथेतून जेव्हा हे सगळे पालक आले होते तेव्हा त्यांचा संतापाचा उद्रेक कसा झाला हे सांगणारी ही दृश्य आहेत। 6 वर्षापासून त्रास देते। कोण त्रास देते तुम्हाला? संस्थापक आणि सेल्युएंट आणि कटौटी मॅडम। काय त्रास देतात तुम्हाला? काय त्रास देतात त्यांनाच माहिती आहे की आम्ही एक याचिका दाखल करण्यासाठी पिटिशनला मदत केल्यामुळं त्यामुळं मला त्यांनी तुम्ही जाता म्हणून तुम्ही मदत करता त्यांना म्हणून त्रास देत आलेले। त्याच्यामुळं मला त्रास एवढा झालेला आहे की आजपर्यंत मी भोगतोय। आणि ते हायकोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला सर्वांना मान्य आहे, तरी ते मला का त्रास देतात? काय त्रास काय दिला? मुलाला नापास केलेले आज 5वी पासून तर आतापर्यंत गेलेले। आतापर्यंत गेले प्रोग्रेस रिपोर्ट नाही दिलं, प्रगती कार्ड नाही दिलं। किती वर्ष नापास करतात? 5 वर्ष। 5वी ते 10वी। अधिकारी काय? अहो अधिकारी काय करणार? प्रत्यक्ष पत्र ऐका, विनोद तावडे साहेबांकडे गेले तो, शिंदे साहेब होते, सर्व प्रशासन होतं। मुलं आहेत माझी, सुरुवातीपासून माझी मुलं हाजीज हायस्कूलमध्ये पुणे कॅम्पमध्ये शिकत असताना माझ्या मुलाला सर्वप्रथम 4थीला नापास केलं। 4थीला नापास केल्यानंतर मी इथं शिक्षण विभागाकडे आलो की बाबा 8वीपर्यंत मुलांना नापास करत नाही तर मग माझ्या मुलाला का नापास केलं। मग तो फॉलोअप घेता येतं मी वर्षभर याच्यामध्ये गेले 3-4 महिने शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्र दिलं की तुम्हाला नापास करता येत नाही। शाळेच्या मुजोरासपणे अधिकारी पत्र हे सर्व होत असताना 4-5 महिने कुठेतरी दबाव निर्माण झाला। त्यांनी मुलाला 5वीमध्ये पास केलं, फक्त 1 वर्ष पास केलं। 6वीला पुन्हा मुलाला नापास केलं। पुन्हा मी शासनाकडे आलो, शिक्षण विभागाने पुन्हा पत्र दे, पुन्हा आदेश दे। गेली 2-4 महिने सुरुवातीचे प्रथम जूनपासूनची शाळेची प्रथम टेस्ट आमच्या मुलांना कधी वाटायला आलीच नाही। मग पुन्हा 6वी विषय होऊन गेला। एवढी हाईट झाली की माझा मुलगा 7वी हा वर्ग शिकलाच नाही। अख्खं वर्ष माझ्या मुलाला 6वीतून डायरेक्ट 8वीत टाकलं। 8वीत टाकल्यानंतर मग पुन्हा हे लोक प्रत्येक अधिकारी सुद्धा आपल्या कायद्याप्रमाणे कुठे दबावाने म्हणा किंवा त्यांच्या कुणाची भीती असेल त्या भीतीमध्ये पत्र देतात। ते पत्र देतात, सर्व विषय घेतात कायद्याचे। एवढं शाळेची 2 वेळा मान्यता रद्द करण्यापर्यंत मी प्रवास केला। आपण बघतोय या सगळ्या पालकांच्या व्यथा काय, कशा रीतीने शाळांची मुजोरी सुरू आहे आणि या संदर्भात मुजोर शाळांवर गुन्हे दाखल करायला शिक्षण उपसंचालकांनी देखील टाळाटाळ केली आहे। पण आतापर्यंत ही मोहीम या वृत्तमालिकेतून आम्ही हा प्रश्न तसाच लावण्याचा प्रयत्न करतोय। अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत। अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अद्वैत, आपण बघतोय की काल एवढ्या सगळ्या घडामोडी झाल्या, आता या सगळ्यांचं काय म्हणणं आहे? कारवाईचं कितपर्यंत आश्वासन देण्यात आलंय? आपण एकीकडे वर्षा गायकवाड यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। या पालकांनी आता काय काय ठोस मागण्या सध्या मांडलेल्या आहेत? रेणुका, आपण जर बघितलं तर वर्षा गायकवाड किंवा बच्चू कडू किंवा सरकार फक्त म्हणतंय की आम्ही अशा मुजोर शाळांवरती कारवाई करू, जे फीसाठी सक्ती करतायत, अडवणूक करतायत, पण प्रत्यक्ष प्रशासन जे आहे ते कारवाई करत नाही आहे। आपण सुनावणीमध्ये बघितलं काय आहे। आता हे पालक आहेत, आपण त्यांना थेट विचारूयात। एकीकडं रणजितसिंग दिसलेसारखे शिक्षक आहेत ज्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती गौरव होतो, काय काम करतायत? आपल्या सगळ्या शाळांबद्दल आक्षेप नाही आहे। या ज्या मुजोर शाळा आहेत ज्यांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय, केवळ त्यांना विद्यार्थी कमोडिटी किंवा पैसा फक्त फीशी देणं घेणं आहे। आता काय करणार? कालच्या सुनावणीमध्ये तर काहीच झालं नाही। कालची सुनावणी म्हणजे हे फक्त खेळ होता। पालकांच्या तोंडाला अक्षरशः पानं पुसलेली आहेत। आमच्या रोजरी शाळेचा जर विषय घेतला तर 2010 पासून मान्यता रद्द करा म्हणून आमच्याकडे कागदपत्र आहेत, पण आजच्या तारखेपर्यंत मान्यता रद्द नाहीये। नावाला अधिकार आहेत पण ह्यांच्याकडे कुठलेही अधिकार नाही आहेत। विधीचा कुठलाही सल्ला हे वेळेवर घेत नाही। आम्ही आणलेले वकिलांचं सुद्धा हे ऐकत नाहीत। आणि हे सुनावणी दरम्यान कायम सिद्ध झालंय की रोजरी शाळा दोषी आहे। मग दोषीवर कारवाई का नाही होत? संस्थापक तिथे येतात आणि भर सभेमध्ये म्हणतात आम्ही 6 वेळा तुरुंगात जाऊन आलोय, 7व्यांदा जायची तयारी, आमच्याकडे भरपूर पैसा आहे। मग एवढा जर पैसा आहे तर मग फुकट शिकवा ना मुलांना। आणि अधिकारी का कारवाई करत नाही जर ते 6 वेळा तुरुंगात जाऊन आलेत तर? मला सांगा, या सगळ्या ज्या शाळा आहेत, 15 शाळा साधारणतः आहेत,
ज्यांना नोटीस दिलेली आहेत, या शाळा कुठल्या कुठल्या बोर्डांच्या आहेत आणि कारवाई काय अपेक्षित आहे? ठीक आहे, 15 शाळा नोटीस, काय यांच्यावरती कारवाई होऊ शकते? कुठल्या कुठल्या बोर्डाच्या शाळेत ते पण सांगा आणि काय प्रकारची कारवाई व्हायला पाहिजे आता? या सगळ्या ज्या शाळा आहेत त्या CBSE बोर्डाच्या शाळा आहेत, SSC बोर्डाच्या शाळा आहेत. या सगळ्या प्रायव्हेट स्कूल, CBSE ICSE बोर्डाच्या मॅक्झिमम शाळा आहेत. या सगळ्या प्रायव्हेट शाळा आहेत आणि प्रायव्हेट शाळांची मुजोरी खूप मोठ्या प्रमाणात आहे. यांचे आजपर्यंत कुठलेही ऑडिट रिपोर्ट झालेले नाही आहेत. आमची मागणी आहे की तातडीने ऑडिट रिपोर्ट सबमिट करायचे 7 दिवसाच्या आत. यांच्याकडे PTA फॉर्मेशन जो सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्या PTA सगळा आधारस्तंभ आहे, हा PTA पालकांचा आणि संस्थाचालकांचा, हा PTA सगळा डळमळीत आहे. आणि ह्या सगळ्यांना जे पाठीशी घालतायत ते शिक्षण मंत्री पण पाठीशी घालतायत. वर्षा गायकवाडांनी आदेश दिले पण त्या आदेशामध्ये ठोस कारवाईचा कुठचाही निर्णय आला काही नाही. अनुदान वगैरे मिळत नाही, सगळं प्रायव्हेट आहेत ना? नाही, प्रायव्हेट आहेत पण यांच्यावरती कारवाईचा अनुदान मिळतं का सरकारचं? काही हे नाही. सरकारचं अनुदान 25% मिळतं पण हे लोक आमच्या पुढे एकच रडतात की आम्हाला आमचे फंड्स अवेलेबल होत नाहीत. मग हे मंत्री आणि यांनी बघून घ्यावं, याच्यासाठी आमचा पालकवर्ग तुम्ही किती दिवस रखडत ठेवणार आहेत? बरोबर आहे. मला सांगा, RTI म्हणजे राईट टू एज्युकेशन हक्क आहे खरं तर, आणि नापास केलं जाते, नापास करता येत नाही किंवा फीसाठी तुम्ही अडवू शकत नाही तर शिक्षण बंद केलं जाते, हॅरॅसमेंट केली जाते. काय अनुभव आहेत तुमच्या पाल्यांचे शाळेकडून? खरं तर काल जो गदारोळ झालेला आहे कालच्या मॅटरमध्ये, फक्त अधिकारी आणि संस्थाचालक यांचा एकच मुद्दा यांनी धरून ठेवला आहे, ऑनलाईन शिक्षणचं बटन बंद करा किंवा चालू करा. मेन मुद्दा ऑनलाईन शिक्षणाचा जो पाठीमागे आहे त्याचा बॅकग्राऊंड आहे तो फीसच आहे. आता इथे बरेच पालक असे आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे, त्यांनी फीस नाही भरली म्हणून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे. ज्यांनी भरलं आता त्यांचा 3रा इन्स्टॉलमेंट द्या म्हणून सुद्धा हे लोक तगादा लावत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे फीस वाढीव. जेव्हा सरकारने सांगितलेले की तुम्ही कोविड पॅन्डेमिकमध्ये कुठल्याही शाळेने फीस वाढवली नाही पाहिजे, तरी यांनी फीस वाढवली. त्याच्याकरता वेगळे वेगळे हे लोक उत्तर द्यायला लागलेत. पोर्टलच्या नावाखाली या लोकांनी खेळ जे चालवलेला आहे, आम्ही ऍप्लिकेशन आहे, मतलब आहे portal म्हणजे आहे, यांना यानावर फक्त fees केवळ घेते. आपली फी भरा, वाढीव फी भरा, यांना काही कोरोनाचं पडलेलं नाही, लॉकडाऊनचं पडलेलं नाही, पालकांची आर्थिक परिस्थिती, मुलांवरती काय परिणाम होतो या हॅरॅसमेंटचा? आता चाइल्ड हॅरॅसमेंटबद्दल बोलाल तर आता आपण या कोविड सिच्युएशनमध्ये पाहिलं, बऱ्याचशा पालकांच्या इकडे काही कामानिमित्त आमचं जाणं झालं तर बऱ्याचशा पालकांचे जॉब गेलेत. माझ्याकडे काही अशा केसेस आल्या आहेत की दोघं नवरा बायको कमवते होते, त्यांचा जॉब गेले 7-8 महिने झालं, कसल्याही प्रकारचा इन्कम सोर्स घरामध्ये नाही आहे. त्या ताई मला रडत सांगत होत्या की हे अशा सिच्युएशनमध्ये आम्ही मुलांची फी कशी भरू. आणि त्याचा इम्पॅक्ट गेल्या सप्टेंबरपासून आमच्या शाळेनं काही मुलांचे फी न भरल्यामुळं ऑनलाईन शिक्षण बंद केलं आणि त्याचा इम्पॅक्ट इतका मुलांच्यावरती झालेला आहे की ती मुलं अक्षरशः रडतायत. काही मुलं म्हणजे इतके डिस्टर्ब आहेत की ते सांगता येणार. मानसिकतेवरती परिणाम होणं साहजिक आहे. आमची आर्यन्स वर्ल्ड स्कूल आहे. शाळेने इथं स्पष्ट पालकांना व्हॉट्सअप केलेलं आहे की तुम्ही फक्त ट्युशन फी वगळता कुठलीही फी भरू नका. तरीसुद्धा काल जे पॅरेंट्सनी चेक भरलेला होता ट्युशन फीसाठी, तो सुद्धा शाळेने आता परत केलेला आहे की तुम्ही पूर्ण फी भरा म्हणून. आम्ही आमचं शिक्षण बंद केलं होतं माझ्या पाल्याचं, आम्ही पूर्ण फी भरली तेव्हा आमचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, चालू केलेलं आहे. 11,500 ट्युशन फी होती आमची, एका पाल्याची 11,800 ही भरलेली आहे. तरीसुद्धा ह्यांचं चेक परत दिलेला आहे आणि हे म्हणलेले आहेत की तुम्ही पूर्ण चेक द्या, त्याशिवाय चालू करणार नाही आम्ही. काय आहे कालच्या या सुनावणीचा फारसा अर्थ काय आहे? तर केवळ आपलं तुम्ही एक मागणी केली म्हणून शाळांना बोलवलं, अधिकारी आले, काही अधिकारी पळून गेले, फलित काय आहे कालच्या बरोबर आहे सुनावणीचं? सर. मी मिलेनियम नॅशनल स्कूल कर्वेनगर इथे माझा मुलगा शिकतो, इयत्ता 9वीमध्ये. त्याचे संस्थाचालक आहेत अन्वित फाटक. कालची सुनावणी ही जी माननीय संचालक डायरेक्टर साहेबांनी घेतली तो फक्त फार्स होता. पालकांना एकंदरीत शांत करण्याचा किंवा पालकांनी शांत राहावं म्हणून तो एक प्रकारचा फार्स केला. त्यांनी जे बोलवलं, कुणाला बोलवलं? संस्थाचालकांना बोलवलं. संस्थाचालक किंवा मुख्याध्यापक हजर राहावे असा स्पष्ट निर्देश होता. सुनावणी ज्यावेळेस इन हाऊस सुनावणी चालते त्याला कोर्टाचं स्वरूप प्राप्त होतं. कालची जी सुनावणी झाली त्याच्यात कोण पालक आले, संस्थेचे प्रतिनिधी कोण आले, कोण न गेले हे सुद्धा त्यांनी लिहून घेतलं नाही. आमच्या शाळेचं एकतर RT आहे, 8वीपर्यंत कोणाला नापास परीक्षाच नाही आहेत, तरी पण काही पालक म्हणतात की काही मुलांना नापास केले, काही मुलांना, हे कसं काय? हे उल्लंघन आहे सरळ सरळ. बरोबर आहे. हे शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन आहे. याबाबत आम्ही शिक्षण विभाग, गणपत मोरे साहेब शिक्षणाधिकारी आहेत माध्यमिकचे, यांच्याकडे गेल्या 8 महिन्यापासून वारंवार तक्रार करतो आहे. गणपत मोरेंनी या विषयावर कुठलंही, त्यांनी पुणे माध्यमिकचे जे आहेत 8 महिने आम्हाला खेळवलं. शेवटी त्यांनी संस्थेला पत्र दिलं. संस्थेने त्यांचं पत्राला केराची टोपली माझ्यासमोर फाडून फेकून दिलं. मला तेच जयश्री मॅडम आहेत, अनेक वर्ष
त्या पाठपुरावा करतायत. आपण किती वर्ष तुम्ही, मला वाटतं की विनोद तावडे असतील त्याच्या आधी पण शिक्षण मंत्री, कशाचं उल्लंघन होतं? RTIचं तर उल्लंघन होतच आहे. म्हणजे 8वीपर्यंत नापास करायचं नाही, अनेक ठिकाणी नापास केलं जातं आहे. फी शुल्क वाढ, त्याची नियमावली आली, ती 10वीवरती बसवली, फी सक्ती वगैरे. आणि आता तर कोरोना किंवा ह्याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये तर खरं तर अजून जबाबदारीनं, खरं तर संधी होती ही. कुठल्या कायद्यांचं उल्लंघन केलं होतं आणि काय कारवाई जर कायद्याची खरोखर अंमलबजावणी करायची असेल तर होऊ शकते या मुजोर शाळांवरती? अंमलबजावणी जर करायची असेल तर अस्तित्वात असलेला कायदा तरी कमीत कमी स्ट्रिक्टली फॉलो केला पाहिजे. त्याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे की 25% पालक फक्त DFRC कमिटीकडे अप्रोच होऊ शकतो. हे आम्हाला कदापि मान्य नाही, कारण जर 25% पालक जशा प्रमाणात फीस भरतो त्याच्या जशा अडचणी असतात तशी एका पालकाची अडचण असते. इमिडिएटली फीस रेग्युलेशन कमिटी बसली पाहिजे. DFRCच्या व्यवस्थित सुनावण्या झाल्या पाहिजेत. सगळ्यात मोठं दुर्दैव आणि शोकांतिका म्हणजे जे कोणी डिग्निटीज आणि ऑफिसर्स तिथे बसलेले आहेत त्यांना कायद्याचं कुठलंही नॉलेज नाही. यांच्याकडे विधी विभाग जो आहे तो अत्यंत हीन दर्जाचा विधी विभाग आहे. त्यांच्या कार्यपद्धती आजपर्यंत आम्हाला समजल्या नाहीत. 2011 पासून आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती यांच्याशी संपर्क करतो आणि कुठेही या अधिकाऱ्यांना काम करण्याच्या इच्छा नाही. संस्थाचालक कोर्टात जातात आणि मग न्यायालयीन लढाईमध्ये सगळा वेळ जातो. सरकार सुद्धा न्यायालयाने बडगा उगारल्याशिवाय काही करत नाही. काय वाटतं तुम्हाला, हे सरकारने खरं तर इथं जे प्रोॲक्टिव्ह घ्यायला पाहिजे ॲक्शन का नाही घेत? केवळ न्यायालयाचा आदेश आल्यानंतर मगच सरकार जागं होतं. ह्यांचे काय लागेबांधे हितसंबंध काय आहे नेमकं? खूप मोठी हास्यास्पद गोष्ट आहे की सरकार विद्यार्थ्यांसाठी चालतं का संस्थाचालकांसाठी चालतं, हा महत्त्वाचा प्रश्न. कारण जे काय कायदे केलेले आहेत ते 90% कायदे हे पूर्ण संस्थाचालकांच्या बाजूनी गेलेले आहेत. आणि याच्यामध्ये काय होतं की सरकार स्वतःचे आदेश काढत नाहीत. सरकारच्या आदेशालाच केराची टोपली आहे. शिक्षण मंत्र्यांना कोणी विचारत नाही. राज्यमंत्र्यांच्या आदेशाला शिक्षण मंत्रीच परत जाऊन चॅलेंजेस करतात आणि हे उठतात सुटतात आणि कोर्टात जातात. शिक्षणासारख्या जर का मूलभूत गरजेसाठी तुम्हाला कोर्ट कचऱ्या खेळाव्या लागत असतील आणि त्या वर्षानुवर्ष चालत असतील तर आमची सरकार दरबारी अशी मागणी राहील की सगळ्या ज्या प्रायव्हेट शाळा आहेत, ज्या मुजोरी करतात, ज्या ऐकत नाही, ज्यांनी उल्लंघन केले, त्या सगळ्या शाळा सरकारने ताब्यात घ्याव्यात. पालक संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आज या आपल्या विद्यार्थ्यांसाठी झटत आहे. पालक संघटना तुम्हाला मदत करेल नाही, पण सरकार आणि पालक संघटना मिळून प्रायव्हेट शाळा ह्या गव्हर्नमेंटमध्ये आल्यानंतर त्यांचा दर्जा कसा वाढायचा आत्ताच दिसले सरांनी हे दाखवून दिलेलं आहे. बरोबर. आणखीन काही पालक आता आपल्याशी जोडले गेले, आपण त्यांना विचारत काय तुमच्या मुलांची व्यथा आहे, काय हॅरेसमेंट होते फीच्या नावावरती ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली? सर, आमच्या मुलांची व्यथा मांडण्याचा आम्ही अनेक वेळा या ठिकाणी प्रयत्न केला. सर, आपण पण बघताय की गेली 5-6 वर्षे आम्ही हे आंदोलनात आहेत. परवा आम्ही ज्यावेळेस शिक्षण संचालकांच्या ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन केलं त्यावेळेस आम्हाला आश्वासन देण्यात आलं की शाळा प्रशासनाला समोर बोलवून जो काय मार्ग असेल तो काढला जाईल. आमचा मुद्दा एवढाच होता आणि प्रामाणिक मुद्दा आहे की आमच्या मुलांचे हक्क आम्हाला द्या. ऑनलाईन शिक्षण चालू करा. फीबद्दल जो कोर्टात मॅटर चालू आहे तो सन्माननीय कोर्ट जो निर्णय देईल त्याच्याशी आम्ही बांधील आहोत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं आणि काल सुनावणी झाली. त्या सुनावणीमध्ये शाळेचा कुठलाही जबाबदार व्यक्ती नव्हता. लॅब असिस्टंट, टेक्निशियन असे होते. काय म्हणायचं आता? सुनावणी झाली, एक सोपस्कार पार पडला, फक्त एक बाबा तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. सुनावणी म्हणजे हे संस्थाचालक आणि संस्थाचालकांनी जे अधिकारी त्यांनी मिळून केलेली सुनावणी असं काल आमच्या निदर्शनात आलेलं आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की सरकारला किंवा अधिकाऱ्यांना हा विषय पालक आणि संस्थाचालकांच्या दरम्यान आहे, त्यामध्ये आमचे पाल्य भरकटले जाऊ नये एवढीच फक्त आमची जातात पालक. काय सांगाल तुम्ही? हे संस्थाचालक आणि संस्थाचालक आणि हे जे शिक्षण अधिकारी आहेत यांचं पूर्ण संगनमत चालू आहे. कारण की शिक्षण अधिकाऱ्यांनी ऑर्डर्स इश्यू केल्यावर सुद्धा संस्थाचालक जे आहेत ते त्या मिटिंगला उपस्थित राहत नाही आहे. 20 दिवसापूर्वी पाठवलेले पत्र केराची टोपली दाखवण्यात येऊन राहिलेली आहे आणि 20 दिवसानंतर जेव्हा त्यांना पत्र मिळाल्यावर त्यांनी हे म्हणतायत, ज्या दिवशी मिटिंगची डेट आहे त्या दिवशी हे म्हणतायत की आम्हाला अजूनपर्यंत पत्र प्राप्त झालेलं नाही आहे. अशा प्रकारे त्याच्यावर शिक्षण संचालक आणि हे कोणीही कारवाई करत नाही आहे. यामुळे आज फक्त पुण्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात सगळ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे. हे फक्त पुण्यापुरतं नाही, हे सगळ्या महाराष्ट्रात हीच मुजोरी चालली सगळ्यांपुरतं. आणि यांची बिलकुल जी दादागिरी चालू आहे संस्था मालकांची की तुम्ही फीस भरा नाहीतर आम्ही एज्युकेशन बंद करू. लोकांना ऑनलाईन एज्युकेशन देत आहेत पण ऑनलाईन एज्युकेशनमध्ये पण रिस्ट्रिक्शन ठेवत आहेत. शाळेमध्ये शिक्षक जे ठेवले असतात नुकसान तर होतच आहे, आर्थिक नुकसान पण आहे आणि या सगळ्यामध्ये ज्या मुलांना या सगळ्याला सामोरं जावं लागतंय तिकडे देखील त्यांची तुलना होत असेल. या सगळ्यामध्ये त्यांना मानसिक ताणाला देखील खूप सहन करावं लागतंय. आपण बघतोय की कशा रीतीने या सगळ्याच पालकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आपण बघतोय की
कशा रीतीने या सगळ्या मानसिक ताणाला देखील या सगळ्या विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं? अद्वैत, आत्ता ज्या मॅडम बोलत होते त्यांना विचारता येईल का की त्यांच्यावर काय तरतुदीनी, कायद्यातल्या कोणत्या तरतुदींनुसार या सगळ्या संस्थाचालकांवर कारवाई होऊ शकते आणि यामध्ये या मुद्द्याचा देखील समावेश आहे का? बरोबर आहे. तोच मुद्दा आहे की हे जे सगळ्या मुजोर शाळा आहेत त्यांच्यावरती कारवाई काय. कारण आपल्याला माहिती आहे की काही शाळा असतात, आपण काय असं म्हणतो की सगळ्याच शाळा आहेत, अनेक शाळा चांगलंही काम करतात, पण या ज्या शाळा उल्लंघन करतायत वेगवेगळ्या कायद्यांचं, तुम्ही जसं म्हणाला की काय प्रचलित कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, काय कारवाई होऊ शकते या शाळांवरती? म्हणजे त्यांचा परवाना रद्द केला जाऊ शकतो, त्यांची मान्यता रद्द केली जाऊ शकते, काय होऊ शकते कारवाई? पहिल्यांदा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. दुसऱ्यांदा चाइल्ड हॅरेसमेंटमध्ये त्यांच्यावर केसेस दाखल होऊ शकतात, FIR दाखल होऊ शकतात. फक्त कोणीतरी अधिकाऱ्यांनी त्याच्यासाठी हिंमत दाखवावी, कारण हिंमत असलेला अधिकारी आम्हाला कुठेच दिसत नाही आहे. गेल्या 2011 पासून आम्ही फॉलोअप करतोय. आणि तिसरं म्हणजे त्यांच्यावरती दंडात्मक कारवाईचे, त्वरित दंडात्मक कारवाईचे निर्देश आहेत. जर 2017 पासूनचे हे आदेश आलेले आहेत, तर अजूनही जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर या सगळ्या अधिकाऱ्यांवरती दफ्तर दिरंगाईचा कारवाई, त्यांच्यावरती बडगा उठवल्याशिवाय म्हणजे कायदा पुरेसा सक्षम आहे. म्हणजे आता जे कायदे आहेत असं नाही आहे ना की केवळ ते दात काढलेला वाघ असतो तसे कायदे आहेत का कागदावरती? नाही, असं नाहीये. ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की यांना कायदेच माहिती नाहीयेत. त्याच्यामुळे ते कायदे न फॉलो करण्यासाठी फक्त टाइमपास चाललेला आहे. कायदे जे सक्षम आहेत त्या कायद्याअंतर्गत बऱ्याच कारवाई होऊ शकते, पण शासनाचा त्याच्याबद्दलची अनास्था या सगळ्या गोष्टी दिसून येतात. आणि कालचा जो तमाशा झाला, तो एक पालक जो रडत होता त्याच्याबद्दल बऱ्याच पत्रकारांनी प्रश्न विचारले, पण दुर्दैव असं होतं की ज्या घरामध्ये त्या माणसाचा बाप आज निघून गेलेला आहे, त्याला 1.5 वर्ष झालेत, त्या माणसाचा मुलगा आज आत्महत्या करतो का, अशा चिंतेत असलेला पालक आहे तो. आणि अशा पालकाच्या मुलाची आत्महत्या करण्याची वाट सरकार बघतंय का? काय करताय ते शासकीय अधिकारी? का बसलेत खुर्च्यांमध्ये? होत नसेल तर खरं तर खुर्च्या खाली करा. बच्चू कडू जे आहेत, प्रहार त्यांनी संघटना किंवा प्रहार करायला पाहिजे त्यांनी. आता त्यांना तसंही दिल्लीमध्ये नाकारलेलं आहे, अडवलेलं आहे सीमेवरती शेतकऱ्यांच्या. वर्षा गायकवाड आणि बच्चू कडू या दोघांचाही फोनवर ट्राय करतोय आणि ते अजूनही फोन उचलत नाहीयेत. आपण त्यांना सातत्यानं प्रयत्न करतोय. आपण अपेक्षा करूयात की इतर मुद्द्यांवर आंदोलन करणारे बच्चू कडू यावर नेमकी काय भूमिका घेतात याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. अद्वैत, पण या सगळ्यांमध्ये म्हणजे आधी किती फी आकारली जात होती, कोरोना काळामध्ये कशा रीतीनं त्यांना या सगळ्या ताणाला सामोरं जावं लागलं, प्रत्येकाला सविस्तर विचारशील. मला सांगा की फी जी आहे ती साधारणतः साधारणतः आकारली जात होती, आणि कोरोना काळामध्ये जर सांगितलं होतं की फी वाढवणं तर लांब, जी आहे ती फी ती सुद्धा खरं तर सक्ती करू नका, तर काय अनुभव आहे प्रत्यक्षामध्ये फी बाबत? प्रत्यक्ष शाळांच्या ज्या फी आहेत त्या साधारण 50 ते 60 हजारापासून 1.5 लाखापर्यंत फी आहे. पण ह्या फीमध्ये ते ब्रेकअप देत नाहीयेत. त्यांनी यावर्षी काय केलंय, सगळ्या मुजोर संस्था चालकांनी एकत्र येऊन संपूर्ण फी म्हणजे ट्युशन फी असं डिक्लेअर केलंय. तसं जर बघितलं तर 100% फी म्हणजे काही शिक्षकाचा 100% पगार नाहीये. जर तुम्ही ऑनलाईन शिकवताय तर आम्ही तुमच्या इतर सुविधा वापरत नाही आहोत. मग ऑनलाईन शिक्षणासाठी जेवढी फी लागते तेवढीच आकारावी, जास्तीची फी कशासाठी पाहिजे? आणि गेल्या वर्षी जी फी होती, फी बाबत काय अनुभव आलेले? फी बाबत अनुभव असा आलेला आहे, मागच्या वर्षी शिक्षा व्हेरिटासचा मी पालक बोलतोय. माझे 2 विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. मागच्या 6 वर्षापासून मी फीस रेग्युलर दिलेली आहे, ॲडव्हान्समध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस दिलेली आहे. मागच्या वर्षी यांची जी फीस होती त्याचं स्ट्रक्चर वेगळं होतं. त्याच्यामध्ये कधी 40% कधी 60% अशी ट्युशन फीस होती, पण यावर्षी त्यांनी पूर्णच ट्युशन फीसमध्ये कन्वर्ट केली. म्हणजे हे कारण एकच आहे, जर उद्या कायदा आला की तुम्ही फक्त ट्युशन फीस अर्धी घ्या, तर ह्या लोकांना ती अर्धी सुद्धा घेतली तरी पूर्णच होणार आहे. म्हणजे यांना कुठल्याही प्रकारे त्याच्यातून प्रॉफिटच काढायचं आहे. कोरोना किंवा लॉकडाऊन मध्ये काही सवलत नाही, काही सवलत वगैरे नाहीये. आता हे माझ्यावरती एक इन्व्हॉइस आहे आर्यन वर्ल्ड स्कूलचं, कितवीतल्या शाळेतलं आहे हे 3रीच इन्व्हॉइस आहे. याच्यामध्ये त्यांनी सरळ मेन्शन केलेलं आहे की ट्युशन फी 11,500 आणि इतर चार्जेस, मिसेलेनियस फी, वर्कशीट, टर्म फी, एक्झामिनेशन फी, ह्या इतर काही चार्जेस वगैरे त्यांनी लावलेले, ज्याचा आता हे सगळे मिळून त्यांनी 18,800 असं अमाऊंट दाखवलेले आहे. टोटल सगळी मिळून 15,800 सॉरी भरायला सांगितलं. ही सगळी भरायला सांगितलेली आहे. काल पावती ही जी आहे, काय कितवीला आहे तुमचं? आमचं आर्यन वर्ल्ड स्कूलच आहे. माझा मुलगा जो आहे तो 3रीला आहे. आम्ही आधी काय फी होती, आता किती आकारली? पहिली ट्युशन फी जी आहे ही पूर्ण 15,800 होती, पण आता त्यांनी म्हणजे आता जे आम्हाला इन्स्टॉलमेंटचं जे दिलेलं आहे, पाठवलेलं आहे, हे पूर्ण 15,800 ट्युशन फी पाठवलेली आहे. आणि मागचं जे आमच्याकडे आता फर्स्ट जे इन्स्टॉलमेंटचं जी नोटीस पाठवलेली आहे ही 11,500ची त्यांनी दिलेली आहे. म्हणजे आता सेकंड इन्स्टॉलमेंटला त्यांनी ट्युशन फी जी आहे ही पूर्ण 15,800 केलेली आहे, जी पहिली
पहिली इन्स्टॉलमेंट जी आहे ती 11,500 जी होती, त्याच्यामध्ये ट्युशन फी 11,500 मेन्शन केली होती. ती आता सेकंड इन्स्टॉलमेंट जी आहे ही पूर्ण 15,800 म्हणूनच पाठवलेली आहे. जरी म्हणजे तुम्ही ऑनलाईन पूर्णच जरी भरायची ऑनलाईन आहे. शाळा असल्या तरी आणि फी यावर्षी भरली सर पाहिजे, कारण शेवटी फी शिक्षक वाढ आहेत, सुद्धा केलेली आहे. शिक्षकांना पण पगार त्यातनंच होतात. हे जरी खरं असलं तरी बाकी बराचसा खर्च वाचलेला आहे, म्हणजे शाळाच नसल्यामुळं अनेक. तरी सुद्धा असं आहे का की म्हणजे याचा विचार न करता फी वाढवली जाते किंवा दामदुप्पट घेतली जाते अशी बरोबर पण आहे सर. करोनाच्या काळात या वर्षामध्ये फीच्या संदर्भात आमच्या मिलेनियम नॅशनल स्कूलची जी EPTA आहे त्या EPTA ची मान्यता न घेताच किंवा पालकांना आम्हाला कुठलाही न कळवताच यांनी हा फी वाढीचा निर्णय घेतला आहे. आता आमच्या शाळेच्या फीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पहिली नर्सरीपासून तर 12वीपर्यंत 1 लाखाच्या पुढे प्रत्येक विद्यार्थ्यांची फी आहे. ह्या फीबाबत मी त्यांना बॅलन्स शीटची मागणी केली, त्यांच्या खर्चाचा लेखाजोखा शिक्षकांना देत असलेला पगार याची मागणी केली तर त्यांनी दिलं नाही. त्यांना मी पालकच त्यांना आज आमच्या शाळेमध्ये संस्थेत 2600 मुलं शिकतात. मी हिशोब विचारला तर हिशोब विचारणारा पालक त्यांना नको आहे. नंतर आपण येऊ परत आपण ब्रेक घेऊ या क्षणी. रेणुका, आपण बघितलं तर प्रॉब्लेम तोच आहे की सरकारकडं कायदे आहेत, सक्षम कायदे आहेत, परंतु अधिकारी जे आहेत जे हात आकडता घेतात, टाळाटाळ करतात, घाबरतात ते संस्थाचालकांना. कुठंतरी शेवटी सरकारने स्पष्टपणे आहेत ते कायदे त्याचं पालन केलं पाहिजे. आपल्या जयश्री मॅडम सांगतात की म्हणजे शाळेची मान्यता रद्द होण्यापासून अनेक आहेत कारवाई जी आहे ते होऊ शकतात. पण परत प्रश्न हाच आहे कळीचा की सरकार कारवाई करणार का केवळ कागदी घोडे नाचवणार का केवळ आश्वासन देणार. वर्षा गायकवाड असोत किंवा बच्चू कडू असोत, त्यांनी खरोखर आता या पालकांच्या ज्या व्यथा आहेत त्या जर जाणून घेतल्या असतील तर त्यांनी उत्तर देणं आवश्यक आहे. अगदी अद्वैत, आणि यासाठीच आपण सतत त्यांना फोन ट्राय करतोय आणि बघूया ते आपल्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतात का. न्यूज 18 वृत्त लोकमतच्या या वृत्तमालिकेमध्ये आपण पुन्हा एकदा सहभागी होणार आहोत. कशा रीतीने इतके वर्षांपासून हे सगळेच पालक लढा देतात आणि कोरोना संकटात त्यांचा लढा आणखीन तीव्र का झालाय ही सगळी कारणं आता आपल्या समोर आहेत. एका ब्रेक नंतर परत भेटूया.